कोणतेही नातं असू द्या, ते नातं दोन व्यक्तीच्या विचाराच्या बळावर निर्माण होतं आणि त्या नात्याला सुंदर अशी जगजाहीर ओळख सुद्धा प्राप्त होते. परंतु त्या दोन नात्यामधला एखादा व्यक्तीच ते नातं निभवत असेल आणि एखादा व्यक्ती कुठंतरी थांबत असेल तर ते नातं उद्ध्वस्त सुद्धा होऊ शकतं. एखादा व्यक्ती नातं टिकवण्यासाठी जोरदार सातत्याने प्रयत्न करत असेल आणि नाते संबंधित व्यक्तीनं त्या प्रयत्नाचं रत्न होणंही तितकंच महत्त्वाचं वाटतं. एखादा व्यक्ती नातं टिकवण्यासाठी त्या नात्याला सर्वश्रेष्ठ विचाराचा दर्जा प्राप्त व्हावा म्हणून जगाशी भांडण करण्याची हिंमत ठेवत असेल तर नाते संबंधित व्यक्तीनं त्या हिमतीची किंमत होणंही तितकंच महत्त्वाचं वाटतं. एखादा व्यक्ती नातं टिकवण्यासाठी नाते संबंधित व्यक्तीच्या सुखात कमी मात्र दुःखामध्ये सिंहासारखा वाटा ठेवून नाते संबंधित व्यक्तीच्या मस्तकावरती आनंदाचं छत निर्माण करण्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्च करत असेल तर नाते संबंधित व्यक्तीनं त्याच्या आयुष्याचं भविष्य होणंही तितकंच महत्त्वाचं वाटतं. एखादा व्यक्ती नातं टिकवण्यासाठी स्वतःच्या रक्ताचं पाणी करत असेल तर नाते संबंधित व्यक्तीनं त्याच्या रक्ताची कहाणी होणंही तितकंच महत्त्वाचं वाटतं. एखादा व्यक्ती नातं टिकवण्यासाठी सर्वाधिक जास्तीत जास्त नातं संबंधित व्यक्तीला आदर देत असेल आणि नाते संबंधित व्यक्ती मात्र त्या आदराची कदर करत नसेल तर निसर्ग नीती नियमाचा घाला कधी सुद्धा कोणाला चुकलेला नसतो. तुमच्या सुद्धा नशिबाचा आयुष्याचा पदर फाटल्याशिवाय राहणार नाही. कारण की वेळीच सावध राहा. एकदा आयुष्यातून गेलेली माणसं पुन्हा कधीच आयुष्यात येत नसतात हे सुद्धा तितकं महत्त्वाचं वाटतं. कारण की जेव्हा माणूस जिवंत असतो त्यावेळेला त्या माणसाची किंमत नसते, परंतु तो माणूस ज्यावेळेला अदृश्य दुनियामध्ये सामावून जातो तेव्हा मात्र त्या माणसाची किंमत आपल्याला कळायला लागते. हेही तितकंच महत्त्वाचं वाटतं. कोणतेही नातं असू द्या, ते नातं दोन व्यक्तीच्या विचाराच्या बळावर निर्माण होतं आणि त्या नात्याला सुंदर अशी जगजाहीर ओळख सुद्धा प्राप्त होते. परंतु त्या दोन नात्यामधला एखादा व्यक्तीच ते नातं निभवत असेल आणि एखादा व्यक्ती कुठंतरी थांबत असेल तर ते नातं उद्ध्वस्त सुद्धा होऊ शकतं. एखादा व्यक्ती नातं टिकवण्यासाठी जोरदार सातत्याने प्रयत्न करत असेल आणि नाते संबंधित व्यक्तीनं त्या प्रयत्नाचं रत्न होणंही तितकंच महत्त्वाचं वाटतं. एखादा व्यक्ती नातं टिकवण्यासाठी त्या नात्याला सर्वश्रेष्ठ विचाराचा दर्जा प्राप्त व्हावा म्हणून जगाशी भांडण करण्याची हिंमत ठेवत असेल तर नाते संबंधित व्यक्तीनं त्या हिमतीची किंमत होणंही तितकंच महत्त्वाचं वाटतं. एखादा व्यक्ती नातं टिकवण्यासाठी नाते संबंधित व्यक्तीच्या सुखात कमी मात्र दुःखामध्ये सिंहासारखा वाटा ठेवून नाते संबंधित व्यक्तीच्या मस्तकावरती आनंदाचं छत निर्माण करण्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्च करत असेल तर नाते संबंधित व्यक्तीनं त्याच्या आयुष्याचं भविष्य होणंही तितकंच महत्त्वाचं वाटतं. एखादा व्यक्ती नातं टिकवण्यासाठी स्वतःच्या रक्ताचं पाणी करत असेल तर नाते संबंधित व्यक्तीनं त्याच्या रक्ताची कहाणी होणंही तितकंच महत्त्वाचं वाटतं. एखादा व्यक्ती नातं टिकवण्यासाठी सर्वाधिक जास्तीत जास्त नातं संबंधित व्यक्तीला आदर देत असेल आणि नाते संबंधित व्यक्ती मात्र त्या आदराची कदर करत नसेल